सख्या मेहुण्याने दाजीचा खून का केला? कारण ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल। आज कोणत्याही क्षेत्रामध्ये मुलगा मुलगी असा भेद राहिलेला नाही। सर्वच क्षेत्रामध्ये मुलींना उत्तुंग कामगिरी केली आहे। असे असले तरी मुलीचा प्रेमविवाह अनेक पालकांना मान्य नसल्याचे चित्र आहे। मुलीचा प्रेमविवाह म्हणजे जणू अपमान अशी अनेकांची धारणा असल्यामुळे आजही कितीतरी प्रेमविवाहानंतर मुलीच्या घरच्यांकडून जावयाचा घात करण्याचे प्रकार घडत आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये नुकतीच घडलेली घटना याचेच उदाहरण ठरेल। बहिणीने केलेला प्रेमविवाह मान्य नसणाऱ्या भावाने डाव रचला। जेवणाच्या निमित्ताने बहीण आणि तिच्या नवऱ्याला हॉटेलमध्ये नेले। तिथे त्याने बहिणीच्या नवऱ्याला दारू पाजली आणि बाटली फोडून त्या काचेने त्याचा गळा चिरून जीव घेतला। या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पांगरी या गावामध्ये ऋषिकेश मरीबा क्षीरसागर हा 21 वर्षाचा तरुण राहतो। त्याला एक बहीण आहे, रेश्मा असे तिचे नाव। ती नर्स म्हणून काम करते। रेश्मा ही सुशील दिलीप क्षीरसागर या तरुणाच्या प्रेमात पडली होती। तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता। दोघेही मिळवत असल्याने त्यांनी एकमेकांशी लग्न करायचा निर्णय घेतला। घरच्यांच्या संमतीने विवाह करायचा असे दोघांनीही ठरवले होते। सुशीलने आपल्या घरी ही बाब सांगितली होती। त्यानंतर रेश्मानेही आई वडील आणि भाऊ ऋषिकेशला आपण सुशील या तरुणासोबत लग्न करू इच्छितो, तुम्ही परवानगी द्या असे सांगितले होते। पण रेश्माच्या घरच्यांना हा प्रेमविवाह मान्य नव्हता। त्यांनी त्याला विरोध केला। प्रेमामध्ये अखंड बुडालेल्या सुशील आणि रेश्मा यांनी लग्नकाठ बांधायची असा निश्चय केल्याने त्यांनी दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी विवाह केला। यावेळी रेश्माच्या घरचे कोणी उपस्थित राहिले नव्हते। लग्नानंतर दोघेही अरणगाव या ठिकाणी राहायला गेले। ते सुशीलचा चुलत भाव वैजनाथ बंकट क्षीरसागर याच्या शेजारी राहू लागले। सुशील हा वाहन चालक म्हणून काम करू लागला, तर रेश्मा नर्स म्हणून नोकरी करत होते। दोघांचाही संसार आनंदाने सुरू होता। आई वडील भाऊ यांचा लग्नाला विरोध असल्याने रेश्माने माहेरी जाण्याचे धाडस केले नाही। ते आनंदाने नवऱ्यासोबत नांदत होते। इकडे सुशीलच्या घरच्यांनी हे लग्न स्वीकारले असल्याने कोणतीही अडचण नव्हती। सर्व काही सुरळीतपणे चालू होते। रेश्माकडील नातेवाईक बोलावत नसले तरी सुशीलचे नातेवाईक या दोघांना कार्यक्रमांना बोलावत असत। दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी सुशीलच्या मावशीच्या घरी देवाधर्माचा कार्यक्रम होता। त्यासाठी मावशीने या नवदाम्पत्याला निमंत्रण दिले होते। म्हणून दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी सुशील रेश्मा हे दोघेजण मावशीचे गाव येडेश्वरी तालुका बार्शी येथे आले होते। कार्यक्रम झाल्यानंतर रेश्मा आणि तिचा पती सुशीलला म्हणाले, माझ्या आई वडिलांना भेटायला जाऊ। लग्न होऊन जवळजवळ वर्ष झालेले होते। आपल्या आई वडिलांचा राग निवळला असेल। या वर्षभरामध्ये तशी कोणती तक्रार त्यांच्याकडून आली नसल्याने सुशीलनेही भेटायला जायचे असे ठरवले। त्यानुसार दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी रेश्मा आणि सुशील हे पांगरी येथील रेश्माच्या माहेरी आले। त्या ठिकाणी आल्यावर आई वडिलांनी मुलगी जावयाचे चांगले आगत स्वागत केले। भाऊ ऋषिकेशही त्यांच्या समवेत चांगले बोलला। आणायचे आपली बहीण घरी आल्याने घरी जेवण न करता एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जाऊ असे ऋषिकेशने रेश्मा आणि सुशीलला सुचवले। त्यांनीही आनंदाने ते मान्य केले। रात्री 8 वाजता सुशील, रेश्मा, ऋषिकेश आणि एक नातेवाईक असे चौघेजण पांगरी येथील हॉटेल शिवनेरी या ठिकाणी जेवणासाठी गेले। त्या ठिकाणी सुशील आणि ऋषिकेश या दोघांनी दारू प्राशन केले। दारूच्या नशेमध्ये दोघांचा विवाहावरून वाद सुरू झाला। तेव्हा ऋषिकेशने रागामध्ये टेबलावरील बाटली फोडली आणि त्या बाटलीने सुशीलच्या गळ्यावर वार केले। अचानक घडत असलेल्या घटनेमुळे हॉटेलमध्ये गोंधळ सुरू झाला। हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी लगेच 4 चाकी बोलावून जखमी सुशीलला पांगरी येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले। सुशीलची परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले। तेथे उपचार सुरू असतानाच सुशीलचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती रात्री 10 वाजता पांगरी पोलीस ठाण्यामध्ये समजली। पोलीस ठाण्यातील
ठाणे अंमलदारांना या घटनेसंबंधी फोन आल्यावर ते सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर यांच्या केबिनमध्ये गेले। तेथे त्यांनी या घटनेबाबत सांगितले। साहेब, बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे जखमी अवस्थेमध्ये तरुणाला उपचारासाठी आणले होते। उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती हॉस्पिटलमधून मिळाली आहे। हे समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले। तेथे नातेवाईकांची गर्दी होते। पोलिसांनी चौकशी केली असता सुशील दिलीप क्षीरसागर, वय वर्ष 30, राहणार उरणगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, हल्ली पुणे, याच्या गळ्यावर फोडलेल्या दारूच्या बाटलीने मेवना ऋषिकेश मरेबा क्षीरसागर, वय वर्ष 21, राहणार पांगरी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर याने वार केले। गंभीर जखमी होऊन सुशील मृत्यू पावला असल्याची माहिती दिली। पोलिसांनी मृतदेहाची पाहणी करून पंचनामा केला। शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला। या घटनेबाबत पोलिसांना सुशीलचा चुलत भाऊ वैजनाथ बंकट क्षीरसागर, राहणार अरणगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर याने सांगितले। सुशील रेशमाचा प्रेमविवाह असून या विवाहाला रेशमाचे आई वडील, भाऊ यांचा विरोध होता। त्यातूनच ही घटना घडली असल्याचे स्पष्ट झाले। रेशमा सुनीलने दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी विवाह केला। सुशील आणि रेशमा हे दोघेही काम करत होते। लग्न झाल्यानंतर हे दोघे अरणगाव येथे राहत होते। गेल्या महिन्यातच ते कामानिमित्त पुण्यामध्ये राहायला गेले होते। तेथे दोघांना काम मिळाल्याने सर्व काही सुरळीत सुरू होते। इकडे सुशीलच्या मावशीच्या घरी कार्यक्रम असल्याने पुण्याहून दोघे येडेश्वरी, तालुका बार्शी या ठिकाणी दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी आलेले होते। यावेळी रेशमाने आपल्या माहेरी जाण्याची इच्छा आपल्या नवऱ्यासमोर व्यक्त केली। एव्हाना त्यांचा राग निवळला असेल म्हणून ते दोघे दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी पांगरी येथे रेशमाच्या माहेरी आले होते। तेव्हा तेथे रेशमाचे आई वडील, भाऊ हे दोघांशीही चांगले बोलले। त्यांच्या एकूण बोलण्यावरून राग अथवा तिरस्कार दिसून आला नव्हता। लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच घरी आलेल्या आपले बहीण भाऊजी यांना हॉटेलमध्ये जेवायला जाऊ असा आग्रह ऋषिकेशने केला होता। त्यानुसार सुशील, रेशमा आणि ऋषिकेश अनेक नातेवाईक हॉटेलमध्ये जेवण्यास गेले। तेथे ऋषिकेश आणि सुशील या दोघांचे लग्नावरून भांडण झाले आणि ऋषिकेशने सुशीलच्या गळ्यावर फोडलेल्या बाटलीचे वार केले। त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला। या खून प्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यामध्ये ऋषिकेश मरेबा क्षीरसागर, वय वर्ष 21 याच्या विरुद्ध खुनाची नोंद झाली असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। पोलीस कोठडीमध्ये त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर, हेड कॉन्स्टेबल विश्वास खाडे, अभिजित जगदाळे हे पुढील तपास करत आहेत।